सारं लक्ष आपण पुन्हा देवाच्या वचनाकडे लावू. गाढव शोधायला गेला आणि राजा बनला. ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष मी वेधू इच्छित आहे, तुम्हाला काय बनायचंय हे तुमच्या आचारा विचारांवरती अवलंबून आहे. तुम्ही काय बनलं पाहिजे. जसं आम्ही पाहिलं की एक नदी, या नदीचं वैशिष्ट्य की जिथं कुठं ती जाते त्या सगळ्या पाण्याला ती निर्दोष करते. निर्दोष करणं म्हणजे जगण्यासाठी प्रोत्साहन देणं. ऐका, एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्हाला बनायचंय. येशू म्हणतो ना, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. जर येशू जीवन आहे, तुम्ही त्याचे शिष्य आहात, मग येशूचं जीवन येशू स्वतःसाठी नाही जगला. भाकर, येशू म्हणतो स्वर्गातनं उतरलेली भाकर मी आहे. भाकर लोकांना खाण्यासाठी दिली जाते, भाकर मरती, अस्तित्व संपतं. ऐका, भाकर जी आहे तिच्यामध्ये जीवन आहे, परंतु जेव्हा ती भाकर लोकांना उपयोगी पडते किंवा त्या भाकरीला लोक खातात तेव्हा ते जगतात. तसं येशू जीवन आहे आणि तुम्हाला ते जीवन संपलं. तुम्ही लोकांना जीवन देत असताना तुम्ही मरणं म्हणजे लोक जिवंत राहणे. तुमच्या नाही लक्षात आलं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, तुमच्या इच्छा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तिसऱ्या एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन, त्याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहेत, पण ते मला गाळून पुढे जाणं गरजेचं आहे. बरेच पॉइंट्स आहेत. कसं ते पाणी निर्दोष करतं सगळ्याला, कसे त्या पाण्यामधले मासे वाचतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या पाण्याचा गुणधर्म त्या माशांना वाचवण्यासाठी आणि झाडाला फळ देण्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी पडतं. तो एक वेगळा विषय, वेगळा भाग आहे. परंतु मला जो चौथा टप्पा, गाढव शोधायला गेला आणि राजा बनला, त्याच्यातली जी चौथी पायरी आहे ती पायरी तुम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे आणि तितकीच महत्वाची आहे. देव कोणाला सुद्धा अतिउच्च प्रकारचं पाचारण देत नसतो. कोणाला सुद्धा वरची जागा सहजपणे मिळत नाही. काल मी तुम्हाला सांगितलं, ईशाची 8 मुलं आहेत, परंतु 8व्या मुलातल्या 7 मुलांना दुर्लक्ष करून 8व्या दाविदाला त्यांनी निवडलं. याकोबाला 12 मुलं आहेत, परंतु 12 मुलांपैकी एकालाच प्रभू विजन देतो आणि तो त्याला सांगतो की 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील. 12 पैकी 1. येशूला 12 शिष्य आहेत, परंतु 12 शिष्यांपैकी एकालाच इतकी जबरदस्त प्रकारचं अभिवचन देऊन इतकी सुंदर सेवा देतो की त्याची सेवा म्हातारा होईपर्यंत टिकणार होती. पण बाकीच्या जर तुम्ही 11 शिष्यांकडे पाहिलं तर त्यांना एवढ्या उच्च प्रकारचं पाचारण नव्हतं. का नव्हतं? का मला त्या वरच्या लेवलवरती अभिषेक, का वरच्या लेवलवरचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होत नाही? का वरच्या लेवलवरती प्रभू आम्हाला घेऊन जात नाही? तो विचार आम्ही कधी करत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे तुमचं जीवन तुम्हाला अति वरच्या लेवलवरती जगायचं असतं, खूप वरच्या लेवलवरती. म्हणून आम्ही पाहतो, ज्या हन्नेनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केली, आपल्या वांझपणासाठी रडली, परंतु देव तिच्याकडे पाहत असताना एक शब्द तिच्या मुखातनं ऐकू इच्छित होता. एक शब्द ऐका बरं का, ती काय म्हणते, काय अभिवचन देते, काय परमेश्वराशी बोलते. जर तुम्हाला मुलगा दिला तर मी तो तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या सेवेसाठी समर्पित करेल. एक शब्द देवानं ऐकला. रडली ती आधी पण, असं लिहिलं, तिची सवत तिला मंदिरामध्ये चिडवत होती आणि ती रडत रडत मंदिरातून बाहेर जात होती. याच्या अगोदर पण ती रडली. पण त्या दिवशी एकदम उच्च प्रकारचं पाचारण, उच्च प्रकारचा अभिषेक तिच्यामध्ये आला. आणि उच्च प्रकारचा अभिषेक काय होता माहिती का? ती
ती रडताना जी तिच्या मुखातली कबुली, हा तिच्या उच्च प्रकारचा अभिषेक आहे. कोणती कबुली? ज्याच्यासाठी ती रडत होती तेच देवाला देऊन टाकणार. आमेन, आमेन. ज्याच्यासाठी ती रडते तेच प्रभूला देऊन टाकणार. काय कसल्या गोष्टी संबंधानं हे शास्त्र आम्हाला शिकवतं. अहो, पणींनीकडे पण लेकरं होती, पण पणींना तिच्याकडे लेकरं असताना तिच्याकडे ते अतिउच्च प्रकारचं पाचारण नव्हतं. अतिउच्च प्रकारचं पाचारण नव्हतं. ते अनॉइंटिंग तिच्याकडे नव्हतं. ती लेकरं मंदिरामध्ये घेऊन येत होती आणि जात होती. पण हन्ना तिने एक अभिवचन प्रभूला दिलं, मी जेव्हा आता शमूएलाला परत घेऊन येईल, जाण्यासाठी घेऊन येणार नाही, तर तुझ्या मंदिरात ठेवून जाण्यासाठी येणार आहे. आमेन, आमेन. याला म्हटलं अतिउच्च प्रकारचं कॉल आहे. आमेन. डेडिकेशन, समर्पण. मग तिसरी चौथी जी गोष्ट आहे, वाचूया पुन्हा आपण. पहिले शमूएल 9 अध्याय 3 ते 7 वचन. एकदा शौलाचा बाप शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली. तेव्हा किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा प्रांत पायाखाली घातला. आता एफ्राईम नंतर येतो शलिशा. गाढव शोधायला गेला, राजा बनणार आहे, आणि इकडं देव शमूएलाला सांगत आहे, एक व्यक्ती गाढव शोधत सुद्धा तुझ्याकडे येणार आहे, आणि जेव्हा तुझ्याकडे तो येईल ना, तुला त्याला राजा बनवायचंय. नीट ऐका बरं का, शोध किती महत्वाचा आहे. शौलाच्या बापानं किशानं त्याला सांगितलं, गाढवे शोधायला जा. जर त्या दिवशी शौल बापाचा शब्द त्यानं दुर्लक्ष केला असता, बापाच्या शब्दाकडे त्याने लक्ष दिलं नसतं, तर शौल फक्त शौलच राहिला असता. पण बापाच्या शब्दाकडे त्याने लक्ष पुरवलं, शौल राहिला नाही, शौल राजा बनला. आमेन, आमेन. शौल राजा बनला. हे बापाच्या शब्दातली ताकद आहे. बाप जेव्हा शब्द टाकतो ना, त्या शब्दातलं गांभीर्य. मी असं म्हणेल, किशाच्या डोक्यामध्ये देवानं विचार घातला. आता देवच गाढव हरवतो, देवच शोधतो, सगळं देव करतो. देवाला असं काही, जसं आम्ही पाहतो की दाविदाला अभिषेक करण्यासाठी ईशाच्या घरामध्ये पाठवलं. ईशाच्या घरामध्ये 7 मुलं होती, निरोप पाठवला, दाविदाला बोलवून घेतलं, त्याच्यावरती देवानं अभिषेक केला. म्हणजे सगळं देवच करतो. शौलाला आता राजा करायचं, इस्रायल लोकांची मागणी, आणि मागणी करत असताना त्यानं काय केलं माहिती का, इकडं त्याच्या बापाच्या डोक्यामध्ये विचार घातले. शलिशा, मी तुम्हाला सांगत आहे, हा शलिशा प्रांत तुमच्या जीवनामध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं महत्व काय, आणि ते तुम्हाला कसं आत्मसात करता येईल, आणि तुम्ही कसं राजगादीवरती पोहोचणार आहात. राजगादीवरती पोहोचण्याचा मार्ग कोणता, त्याच्या संबंधानं जाता जाता हा शेवटचा मुद्दा मिळतो. शेवटचा मुद्दा नाही, अजून त्याच्यामध्ये सूप आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे की ही पण तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. मंडळीमधल्या लोकांना जेव्हा या असणाऱ्या शलिशाची ओळख होणार आहे, शलिशा प्रांताची ओळख होणार आहे, या शलिशा प्रांताची ओळख तुमचं स्वतःची ओळख बदलून टाकणार आहे. अजून एक मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख नको आहे, तुम्हाला येशूनं दिलेली ओळख असली पाहिजे. आमेन म्हणाल का? पेत्रला लोक म्हणतात, लोक तुला शिमोन म्हणतात, पण इथून पुढं तुला कोणी शिमोन म्हणणार नाही, तर तुला पेत्र म्हणतील. आणि पेत्र या शब्दाचा अर्थ पेट्रस, म्हणजे खडकातनं काढलेलं तेल तुला म्हणतील. ओळख दिली, बदलून टाकले. शिमोन नाही, शिमोन म्हणजे ऐकणे, तो नुसतं ऐकणार नव्हे, आता मी तुला पेत्र म्हणजे खडकामधलं तेल असं बोलेल. वेगळी ओळख दिलेली आहे. कांदू नाही का, माझ्या स्वतःची ओळख मला कुचकामी ठरणार आहे, पण प्रभूने दिलेली ओळख मला सर्वोच्च जागेवरती घेऊन जाणार आहे. आमेन. अतिउच्च जागेवरती. मला स्वतःची ओळख नको आहे. मी स्वतः जेव्हा जगतो ना, तर माझी ओळख मला जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत घेऊन जाणार जेवढा माझा दर्जा आहे, जेवढा माझा दर्जा आहे. आता मी इथं आलो,
परंतु असं नाही होणार की चला इथं आलो आता उपमुख्यमंत्री शिंदेला मी भेटून, त्यांना माझी तेवढी ओळख नाही, म्हणजे मला जी ओळख आहे तिथपर्यंत त्याच लेवल पर्यंत मी जाणार पोहोचणार आहे. आता बघा माझी ओळख इथपर्यंत आहे, पण जेव्हा तुमची ओळख या सर्वांचा बाप स्वर्गातला देव हा जेव्हा तुम्हाला ओळख देतो तर राजे सुद्धा तुमच्या समोर येतात. आमेन, आमेन. म्हणून देवानं तुमची ओळख बदलणं गरजेचं आहे. ती कशी ओळख बदलणार आहे? परंतु आम्ही आमच्या ओळखीमध्ये अडकून पडलेलो. बरेच लोक मला ओळखलं का, बरेच लोक ओळखलं का, मला ओळखलं नाही मी कोण आहे. आणि त्याच्यामध्ये आणि कित्येक लोक म्हणतात मी कोण आहे यांनी मला अजून ओळखलं नाही. संपलं, तुम्ही तुमच्या ओळखीत अडकून पडला. पण लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला ओळख देतो तेव्हा सारं जग तुम्हाला ओळखत असतं. आमेन. सगळं जग तुम्हाला ओळखून टाकतं. आमेन, आमेन. जगानं तुम्हाला ओळखायला पाहिजे. म्हणून येशूचे शिष्य जे नेहमी इकडं तिकडं फिरत असायचे ना, येशूने त्याला काय म्हटलं माहिती का, मी तुम्हाला अशी ओळख देईल मुठभर लोक पण जगाची उलथापालथ करतील, ही त्यांची ओळख. शलिशा प्रांताकडे जात असताना जो शोध तुम्ही घेतात, ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला काय शोधायचं असेल ना, तर तुम्हाला तुमची ओळख शोधायची. तुम्ही कोण आहात? पेत्रा तू पेत्र, शिमोना तू शिमोन नाही, तू पेत्र आहेस. त्याला माहित नव्हतं की तो कोण आहे. त्याला म्हटलं एक मासे धरणारा साधा कोणी मी आहे. तो म्हटलं अरे तुझ्यामध्ये मासे धरण्याचं कसब नाही, तुझ्यामध्ये माणसं धरण्याचं कसब आहे. आणि तुम्हाला सांगू का, जर पेत्र येशूच्या मागे आला नसता आणि पेत्राला येशूनं ओळख करून दिली नसती ना, काय पेत्राला देवानं ओळख करून दिली. अहो पहिला पाळक, पहिला सेवक ज्यानं पहिला उपदेश केला आणि त्याच्या उपदेशानं 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. काय ओळख दिली त्यानं, विचार करा. आज रात्री जर तुम्हाला तुमची ओळख जर पटली ना, तुम्ही कोण आहात, तुम्ही साधारण जीवन जगणार नाही, अद्वितीय जीवन जगणार, अलौकिक जीवन जगणार, अलौकिक जीवन. ह्या जीवनाची तोड आणि तुलनाच होऊ शकते. कसं हे अलौकिक जीवन माझ्यामध्ये येणार आहे, कसं येणार आहे माझ्यामध्ये? शलिशा प्रांत, या शलिशा प्रांतात फलदायी जीवन जेव्हा तुमच्यामधनं बाहेर पडतं, फळ तुम्ही द्यायला सुरुवात करता. फळ द्या, फळ द्या. फळ जर दिलं नाही तर तुम्ही शलिशा प्रांताकडे कधी येणार नाही. शलिशा प्रांत त्याच्या पुढची पायरी. फळ देणं जसं आवश्यक आहे तसं शलिशा प्रांतामध्ये तुम्हाला नव्या काही गोष्टी शिकायला मिळणार आहे. शलिशा या 3 भाग. शलिशा म्हणजे 3 भाग. बघा आता पहिल्या भागामध्ये आम्ही पाहिलं हरवलेली गाडी शोधली, किशाचा मुलगा, किश म्हणजे सामर्थ्य. दुसऱ्या याच्यात आम्ही पाहिलं शौल म्हणजे मागितलेला. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. आता फलदायी जीवन जगता जगता प्रभू तुम्हाला कुठं घेऊन येतो माहिती का? शलिशा. आणि शलिशा म्हणजे 3 भाग. मग काय 3 भाग आहेत? नीट आहे का बरं का? हे शास्त्र तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. आणि असंच वाचलं असाच विचार केला, तसं नसतंय. फार सुंदर, प्रत्येक गोष्टीला अर्थ, प्रत्येक सिद्धांत, एकेका वचनामध्ये एक सिद्धांत आहे, एकेका वचनामध्ये एक सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत तुम्हाला राजगादीकडे घेऊन जात असतो, तुमची ओळख बदलून टाकत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, शौल ही त्याची ओळख आहे, पण शौल राजा ही त्याची देवानं दिलेली ओळख आहे. शौल हे त्याचं नाव आहे, त्याच्या बापानं त्याला दिलेलं नाव आहे, पण देवानं त्याला दिलेलं नाव कोणतं? शौल राजा हे देवानं दिलेलं त्याला नाव आहे. तुम्हाला सुद्धा देव एक काहीतरी नाव देणार आहे, पण आता तुम्हाला शलिशाकडे यायला पाहिजे. शलिशा म्हणजे 3 भाग. मग त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 34 ते 40 वचनं. मग त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 34 ते 40 वचनं. तुम्हाला समजेल नेमकं काय ते. मग ते 22 34 ते 40. त्याने सदुक्यास निरुत्तर केले, त्याने सदुक्यास निरुत्तर केलं. असे ऐकून परुषे एकत्र जमले. आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले, गुरुजी, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? ऐका बरं का, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे?
तो त्याला म्हणाला तू आपला देव तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने. पहिला भाग शलिशा म्हणजे काय? 3 भाग. शलिशा म्हणजे काय? 3 भाग. आता पहिला भाग काय? पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने. दुसरा भाग काय? पूर्ण जीवाने. तिसरा भाग व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हीच मोठी आणि पहिली आज्ञा. हिच्यासारखी दुसरी आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. 3 भाग. आम्हाला हे 3 भाग कधी समजलेच नाही. बनायचं काय हो? काय बनायचंय तुम्हाला? अरे देवा, ओळख विसरून गेला. काय बनायचं? मी आल्यापासून 2 दिवसात तुम्हाला डोकं आपटून सांगितलं. गाढव शोधायला गेला म्हणजे तुम्हाला बनायचंय काय? बनायचंय का नाही? तुमच्याकडे बघितलं तुम्हाला राजा नाही, राजाचा द्वारपाल सुद्धा बनवू का नाही प्रश्न पडतो. राजा. आता राजा बनायचंय तर जी स्टेप आहे ती शलिशा, आणि शलिशा म्हणजे 3 भाग. मग 3 भाग कोणते? पहिला भाग काय सांगितलं? वाचा बरं. तू आपला देव परमेश्वर याच्यावर. 34 वचन. ओके. त्याने सदुक्यास निरुत्तर केलं असे ऐकून परुष एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? धार्मिक लोकांच्या मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? ते येशूला काय मोठं. आम्ही सगळं नियमशास्त्र पाठ केलं ना. आमच्याकडे पण तसं सगळं बायबल. मी कोणी सांगतं हो बायबल मी 70 वेळा 250 वेळा बायबल वाचलं. किती वेळा? 250 वेळा बायबल वाचलं. आणि विचारतं मोठं काय? येशू म्हटलं सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? तू आपला देव याचवर पूर्ण अंतःकरणानं पूर्ण जीवानं व पूर्ण मनाने प्रीती कर. शलिशा म्हणजे पूर्ण जीवानं, पूर्ण मनानं, पूर्ण अंतःकरणानं देवावरती प्रीती करणं. आता तुम्ही म्हणाल नेमकं कसं काय? आम्ही म्हणतो नाही माझ्या मनात प्रीती होती म्हणून तर आम्ही आलो नाही एवढ्याला. तुम्ही नाहीच आला त्याच्यासाठी. मला कित्येक भेटतात नाही, तुम्हाला टीव्हीवरती ऐकत होतो, आता प्रत्यक्ष बघायचं म्हणून आलोय. तुम्ही कुठं देवासाठी आलाय? तुमच्या भावना चेंज आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हा व्यक्ती जो तुमच्या समोर उभा आहे ना, या व्यक्तीला किंमत तेव्हा असणार आहे जेव्हा याच्यामध्ये देव असेल. आमेन. हे सगळं जे आहे ना आत्मिक जीवन, हे आंतरिक गोष्ट आहे, बाहेरून काहीच नाही. तुम्हाला तुमचं अंतःकरण, पहिला जो भाग आहे तुमचं अंतःकरण. ऐका, मनात तुमचा कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. तुमच्या मनामध्ये कोण आहे? शास्त्री आणि परुषी हे येशूकडे येऊन येशूला प्रश्नामध्ये पकडण्याचं त्यांचं अंतःकरण येशूकडे नव्हतं बरं का. अंतःकरण नव्हतं येशूकडं. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आम्ही येतो पण पहिला भाग आमचं अंतःकरण, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण. अंतःकरण या शब्दाचा अर्थ आहे आतला कान. करण म्हणजे काय? करण म्हणजे कान. आता काय होतं माहिती का, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये एक शब्द येशून काय, ज्याला कान आहे तो तुम्ही ऐकताय, तुमचा हा बाहेरचा कान आहे. आणि बाहेरचा जो कान आहे ना, याच्यानं फक्त काही लोक मला बोलतात तुमचे शब्द खूप छान आहे, उच्चार खूप छान आहे. काडी लावायची त्या शब्दाला. जर त्या शब्दानं तुमच्या मनाचं पुनरुज्जीवनच होत नसेल, ज्या शब्दानं तुमचे स्वभावच बदलले जात नसतील, ज्या शब्दानं तुमचं मन परिवर्तन होत नसेल, लक्षात घ्या, आतला कान म्हणजे काय? जसं बाहेरून एक मनुष्य ऐकत असतो, हा बाहेरचा मनुष्य फक्त कानाला बरं वाटतं म्हणून ऐकत असतो. आत एक मनुष्य आहे आणि आतमधल्या मनुष्याला एक कान आहे. आणि जेव्हा
आतमधला मनुष्य देवावरती प्रीती करू लागतो. ऐका, आतल्या माणसानं देवावरती प्रीती केली पाहिजे. जेव्हा आतला मनुष्य देवावरती प्रीती करतो ना, तेव्हा मुखातनं शब्द निघतो. कोणता माहिती का? हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. आमेन, आमेन, आतला आमेन. मनुष्य म्हटला पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय माहिती का? कधी कधी आतला मनुष्य बाहेरच्या, आतल्या मनुष्याला तसं जाता येत नाही, बाहेरचा मनुष्य त्याला घेऊन जावं लागतो. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. तुम्हाला कुठंतरी जायचंय. आता मी इकडं येताना रिक्षावाल्या मागं आलो होतो, रिक्षावाल्याला घेऊन आलो होतो. बॅग गेली तुमची. मी सारखंच तुम्हाला सांगणार माझी बॅग गेली, माझी बॅग गेली. आणि आता मिळणारच होता, मिळाला. कशासाठी मिळणार होता? माझं मिळालं, तुमचं मिळालंच पाहिजे. आमेन, 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 आमेन. फक्त आता प्रश्न असा आहे, अगली बार किसका नंबर आहे? आता मला इकडे यायचंय. आतल्या मनुष्या संबंधाने बोलत आहे. आतल्या मनुष्य तुम्हाला समजायला पाहिजे. आता पास्टर टेलोरेला या ठिकाणामध्ये यायचंय, फार इच्छा आहे यायचं, पण रिक्षावाला न्यायला तयार नाही. हो, रिक्षावाला न्यायला तयार नाही. म्हणजे आतल्या माणसाला खूप वाटतं चर्चमध्ये यायला तयार आहे. आता तेलोरेच्या आतमध्ये एक मनुष्य आहे, पण तेलोरेच न्यायला तयार नाही ना. प्रॉब्लेम आहे. आतला मनुष्य, देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे. आतमध्ये कोण आहे? आत्मा. बाहेर कोण आहे? देह आहे. काय होतं माहिती का? आत्मा सांगतो फोर्सनं, चल चर्चला, चल वर, कर प्रार्थना. आता इथं प्रभू काय सांगतो माहिती का? सगळ्यात मोठी आज्ञा कोणती? आतून तुम्हाला प्रेरणा झाली पाहिजे, बुजगावून आणून बसवल्यासारखं नको आहे. काय होतं माहिती का? आतमधला मनुष्य तयार नसतो. आता तुम्हाला कळलं बरं का शलिशामध्ये कोण आहे आणि कोण राजा होणार आहे. बरेच लोक येतात चर्चला, यायचं म्हणून येतात, पण फॅन बघून झोपायला बरोबर तिथे फॅन खाली बसायचं. प्रीचर तेलोरे आणा, दिनाकरण आणा, नाहीतर अजून कोणी पण आणा, आम्ही टस म्हणता मस्त झालं तुम्ही का. म्हणजे अंदर का मनुष्य सोया हुआ है, त्याच्यापर्यंत वचन पोचलेलंच नाही. पण कधी कधी काही लोक वचनानं एवढे एक्साइट झाले असतात, आतला मनुष्य नुसता उड्या मारत असतो. आतला मनुष्य उड्या मारत असतो, असा उड्या मारत असतो. तो एक्साइटेड झालेला असतो, एक्साइटमेंट असते. आतला मनुष्य सांगतो, तो धावत आणि पळत असतो. तो अरे काल 2 दिवसामध्ये जे ऐकलं, मला कळलं शौल काय आहे, मला कळलं की आणि गाढवा शोधणं काय, मला कळलं कीश काय आहे, मला कळलं आणि एफ्राईम काय आहे. आतला मनुष्य म्हणतो, आता मला कळलं पाहिजे शलिशा काय. हो, तो आतला कान, आपलं अंतःकरण. लक्षात ठेवा, देवावरती प्रेम करताना आतल्या मनुष्यातला जो कान आहे तो जागा झाला पाहिजे. अंतःकरण, हे तुमचं अंतःकरण, त्याच्यामध्ये सतत बबल्स निघाले पाहिजे. बबल्स म्हणजे बुडबुड्या. पहा, तुम्हाला शास्त्रात सांगतो, इकडचं तिकडचं नाही सांगणार. आतला मनुष्य आणि बाहेरचा मनुष्य. मला आता खरं तर हा सुद्धा वेगळा स्टडी आहे, मग आता फाटे फोडत लांबपर्यंत जाईल. पण मला 3 भाग तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. 3 भाग. आतला मनुष्य, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावरती आम्ही पाहतो 2 शिष्य यरुशलेम सोडून अम्माऊसच्या वाटेकडे निघाले होते. आणि अम्माऊसच्या वाटेकडे जाता जाता त्यांच्या कानावरती वार्ता पडली होती, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. ऐका, आतल्या मनुष्यासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. आतल्या मनुष्यासंबंध त्यांच्या कानावरती पडलं, येशू पुनरुत्थित झाला. पण चालले कुठं होते? अम्माऊसच्या वाटेवरती. ऐकलं काय? येशू ख्रिस्त निघाले कुठं? अम्माऊस म्हणजे पापनगरी. म्हणजे बाहेरच्या कानानं येशू ऐकला पुनरुत्थित झालाय, पण चाललेत कुठं? पाप करायला. आता बघा, येशू तिथं आला, त्यानं शास्त्र उघडलं आणि यशाचं पुस्तक, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान त्यांना समजावून सांगितलं. त्यास ते काय म्हणतात माहिती का? येशूने शेवटी त्या अमावस्या वेशीच्या बाहेर त्यानं ती भाकर मोडली आणि त्यांनी ओळखलं येशू आहे. लगेच
तो अंतर्धान पावला, तो ओळखल्याबरोबर गायब झाला. मग ती काय बोलले माहिती का, मी तुम्हाला बुडबुड्या समज, अरे तो बोलत होता त्या आतमध्ये उकळ्या, म्हणजे तुमचा आतला मनुष्य जागा आहे. ज्याला उकळ्याच फुटत नाही तो मेला हो आतला माणूस. उकळ्याच फुटत नाहीत ना, बुडबुड्या होत नाहीत, त्याची एकच तंद्री आहे. तो जसा आला तसाच गेला, काहीच नाही त्याच्यामध्ये, संदेश घुसलाच नाही, कळलं पण नाही. बऱ्याच लोकांना मला आठवतं की माझं तारण झालेलं एक ब्रदर माझ्या संगती असायचे. मग आमच्या तारणाच्या दिवसामध्ये, तुमच्या तारणाच्या दिवसातला नाही, आमच्या तारणाचे दिवस फार वेगळे होते, फार सुंदर होतं ते. तसा मी केले आदिमानव नाही बरं का, नाही तर सगळं आमच्या तारणात. मग तिथं ते ब्रदर खूप पॉवरफुल मीटिंग झाली, खूप पॉवरफुल. म्हटलं किती पॉवरफुल, अशी मीटिंग मी कधी झालेली पाहिली नाही. म्हटलं काय पॉवरफुल होती. अहो त्या मीटिंगला लाखो लोक आले होते. एकदा मासा, एकदा मटण, एकदा चिकन, एकदा पुऱ्या. अरे खाल्लेलं मेनू सांगितलं, आत्मिक मेनू काय. आत्मिक मनुष्य असतो ना, डोंगरावरती येशू 3 दिवस त्यांच्याशी बोलला, पण एकाला सुद्धा भुकेची जाणीव झाली नाही. का? आतला मनुष्य देवावरती प्रीती करतो. एक भाग आहे. जेव्हा ऐकायला बसतं ना तेव्हा डोक्यामध्ये काहीच नाही, भूक लागली का, चहा आहेत का, बिस्किट आहे का. ते तुम्हाला प्रेम आहे म्हणून त्याने तुम्हाला दिलं, पण तुमचा फोकस बिस्किटावर पण नाही, चहावर पण नाही. कुठं आहे? हे बोलतं ना तेव्हा आतमध्ये बुडबुड्या येतात. प्रियात आतमध्ये बुडबुड्या. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, मला माहिती की जेव्हा मीटिंग चालू असते ना, मी पण सभा करतो, लोक चर्चमध्ये बोलवतो, एक प्रेशर असतं. कोणतं माहिती का, कोणाचं नाव तर विसरलं नाही ना. मला कोणीतरी सांगितलं, अहो तुम्ही मीटिंग करून गेल्या आणि एक जण आलं माझ्या बायकोला फितवायला लागला. तिलोरे पास्टरची सभा झाली आणि तुझंच नाव पत्रिकेत नव्हतं. ही कुठली बुडबुडी आहे, ही कुठली बुडबुडी आहे. म्हणजे मग तुझ बोलायचं होतं, तुझं नाव टाकलं असतं, अख्ख्या पत्रिकेत तुझा फोटो टाकला असता. प्रश्न या व्यक्तीचा किंवा तुमचा नाही, प्रश्न आमच्या जीवनाचा आहे. प्रियानो, आम्ही कोणावरती प्रेम करतो, प्रेम आतून असलं पाहिजे. मी घटला जाऊ दे, माझा प्रभू उंच केला. मी घटला जाऊ दे, माझा रास होऊ दे, माझा रास होऊ दे, टाळ्या वाजवा, माझा रास होऊ दे. हे आत्मिक जीवन. राजा बनायचंय तर एवढ्या साध्या सुद्धा गोष्टीमध्ये राजाचं नाव पडलं पाहिजे. सिस्टरचं नाव, ब्रदरचं नाव, याचं नाव, त्याचं, त्या नावासाठी धडपडू नका. लक्षात ठेवा, प्रभूनं तुमचं नाव घ्यावं याच्यासाठी धडपडलं पाहिजे. कोणी नाव देवानं बोलवलं पाहिजे. तुम्ही बघा, माझ्या चर्चमध्ये आल्यावरती प्रिचर आले, सगळे आले, मी एकदम कुठेतरी बाजूला कोपऱ्यात कुठेतरी, मीच नसतो तिथं, कारण मला माहितीये इथं मी पण नाही दिसलं पाहिजे, लोक पण नाही दिसले पाहिजे, पण इथून दिसावा तर माझा प्रभूच दिसला पाहिजे. फक्त माझा प्रभू. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करू लागता त्यावेळेस तुमचं अंतःकरण यातनं फक्त फिलिंग्स बाहेर पडतात. कोणत्या? मी नव्हे तर माझा प्रभू, माझा प्रभू, माझा देव, माझा राजा, सगळं काही. म्हणून आम्ही पाहतो मरियनं येशू ख्रिस्ताच्या पायावरती अलाबस्त्र कुपी फोडली. ऐका, अलाबस्त्र कुपी फोडली, तिच्या वासानं सगळं घर भरून गेलं. जिथं शिमोनानं घरामध्ये मेजवानी दिली होती, पण त्याच्या मेजवानीच्या वासानं घर भरलं नाही, पण मरियनं फोडलेली अलाबस्त्र कुपी याच्यानं सगळं घर वासानं भरून गेलं. हे अंतःकरण आहे, हे अंतःकरण आहे. जेव्हा प्रभूकडे तुम्ही येता, तुमचं अंतःकरण फुटलेलं असू द्या, इतकं फुटलेलं असू द्या. येशू काय म्हटलं माहिती का, शिमोनानं त्याला घरामध्ये बोलवून सुद्धा त्यानं शिमोनाचं कौतुक केलं नाही, शिमोनातले दोष काढले. तर म्हटलं, अरे मी तुमच्याकडे आलो, ते लोक तिथे येशूला दोष देत आहे. अरे त्या बाईनं त्याच्या पायाला, ती व्यभिचारी बाई आहे, माहित नाही का येशूला तिने किती व्यभिचार केलेला आहे. त्यांची अंतःकरण घाण होती. हो, समोर येशू आहे, येशूला पण दोष दिला, त्या बाईला पण दोष दिला. हे एक अंतःकरण आहे, हे असलं अंतःकरण आहे. या अंतःकरणामध्ये सगळं वाईट निघतं, पण इकडं या अंतःकरणामध्ये येशूनं तिच्या संबंधानं आपलं अंतःकरण प्रगट केलं. तो काय म्हणतो माहिती का, हिने जे केलं ते माझ्या उत्तर कार्यासाठी केलं. आणि काय म्हटला,
जिथं जिथं माझं नाव जाईल तिथं तिथं माझ्या नावाबरोबर हिचं नाव जोडलं जाईल. हे अंतकरणातली आराधना, हे अंतकरण. शलिशा म्हणजे अंतकरण. प्रियानो, अजून एक गोष्ट मला अंतकरणा संबंधाने सांगतो. दाविदाला देवानं राजाचा अभिषेक केला. राजाचा अभिषेक केल्यावर शौलाच्या कानावरती बातमी गेली, माझ्या जागी दावीद राजा होणार आहे. आणि शौल दाविदाच्या माग बदला घेण्यासाठी फिरत आहे, मारण्यासाठी फिरत आहे. आणि जेव्हा एवढे प्रयत्न केल्यावर सुद्धा शौल दाविदाच्या हाती सापडत नाही, दावीद शौलाच्या हाती सापडत नाही, तेव्हा आता देवाला त्याला राजा बनवायचं. मी अंतकरणा संबंधाने बोलत आहे. सगळ्यात मोठी शास्त्रामधली आज्ञा, एकच आज्ञा, 3 भाग. शलिशा म्हणजे 3 भाग, ज्याच्यावरती सगळं बायबल आधारित आहे. सगळं बायबल वाचलं तरी काही होणार नाही, पण बायबल मधली ही एक आज्ञा जर तुम्ही पाळाल तर अख्खं बायबल पाळल्यासारखं होणार आहे. प्रिया, लक्षात घ्या, या वचनानं तुमचं आत्मिक जीवनाची पातळी फार उंच होणार आहे. काय घडलं तिथं? हा शौल दाविदाच्या कचाट्यामध्ये सापडला. दोघं सुद्धा एका ठिकाणाच, एकाच गुहेमध्ये सापडले. आता इकडं दाविदाला शौलाचा बदला घेण्याची संधी मिळाली. दावीद जातो, त्याच्या जग्याचा काट कापतो आणि सांगतो, महाराज, देवानं तुम्हाला माझ्या हाती दिलं, पण मी तुमच्यावरती तलवार चालवली नाही का, तर मी तुमचा सेवक, मी तुमचा दास आहे. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं, हीच गोष्ट सांगितलं, तुम्ही एकमेकाचे दास बना, प्रीतीने एकमेकाचे गुलाम बना. आणि म्हणून मी पाहतो प्रभूनं दाविदाचं हे अंतःकरण पाहिलं, म्हणून त्याला राजगादीवरती बसवलं. हे हृदय जे आहे ना, तुमचं हृदय, या हृदयामध्ये तुम्हाला मारण्याची योजना शौलासारखी किती पण केली, पण तुम्ही मारू नका, तुम्ही अभिषेकाचा सन्मान करा. हे तुमचं हृदय तुम्हाला देवाकडून राजपदाची ऑफर करतं. पहिला भाग अंतःकरण. पहिला भाग कोणता? अंतःकरण. म्हणजे आज रात्री पहिले तुम्हाला काय करावं लागेल? अंतःकरण काय? लोणचं घालता त्याचं? काय करता अंतःकरण? म्हणजे काय करता? 100% हृदय बदललं. ओळखायचं कसं काय? एक हृदय बदललं, अंतःकरण बदललं, ओळखायचं कसं काय? तुमच्या हृदयामध्ये कोणा संबंधानं द्वेष नाही, हे बदललेलं अंतःकरणाचं. कोणा संबंधानं द्वेष नाही, कोणाबद्दल नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, प्रत्येक व्यक्तीवरती अभिषेक आहे. प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येकावरती. अभिषेकानं अभिषेकाचा द्वेष करू नये. शौलाची राजगादी का गेली? फक्त अंतःकरण, बर का, त्याचं अंतःकरण चांगलं नव्हतं म्हणून त्याची राजगादी गेली. त्यानं दाविदाचा द्वेष केला. योसेपाच्या भावांना का त्या असणाऱ्या आशीर्वाद त्यांना मिळाले नाही? 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करेल. त्यांच्या अंतःकरणात योसेपाविषयी चांगल्या भावना नव्हत्या, म्हणून योसेपाला देवानं गादी दिली. आता बघा कसं सांगावं, मला तुला समजत नाही कशा पद्धतीने सांगावं. योसेपाला त्याच्या भावाने विकलं. योसेप उच्च पदावरती गेला, त्याची भावंड परत आली दुष्काळ पडल्यावरती. आणि दुष्काळ पडल्यावरती आल्यावर त्याची भावंड घाबरतात आणि काय म्हणतात माहिती का? अरे, आम्ही तुझ्याशी वाईट व्यवहार केला, तुझ्याशी वाईट वागलो, आता तुला बदला घ्यायचा असेल तर बदला घे. तर म्हणतो, नाही, मी तुमच्यावरती हात चालवणार नाही, तुम्हाला गुलाम म्हणून ठेवणार नाही. बायबल सांगतं, तो गळ्यात गळा घालून रडला आणि तो काय म्हणतो माहिती का? ही देवाची योजना होती. हे अंतःकरण असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात जी घडती ती देवाची योजना. सिंहाच्या गुहेत पडलं तरी देवाची योजना, भट्टीत पडलं तरी देवाची योजना. मग तिथं राजाला दोष देऊ नका, भट्टीत टाकणाऱ्याला दोष देऊ नका. म्हणायचं देवाची योजना आहे. देवाच्या योजनेमध्ये जर मला खड्ड्यात पडायचं तर देवाच्या योजनेत खड्ड्यातनं बाहेर काढण्याचं सुद्धा असणार आहे. मग माझं हृदय नीट मी ठेवलं पाहिजे. म्हणून पहिला भाग अंतःकरण. किती होतंय? हा, एक 10 मिनिटं घेतले जास्त तर चालतील? हो, चालतील ना? तुम्हाला लांब लांब जायचंय ना? असू द्या, परत तेलोरे पास्टर येणार नाही. एकदाच ऐकून जा. येणार नाही म्हणजे आता पुढच्या वर्षी येईल ना? आता खोटं बोलत नाही, येणार. आणि ते आत्ताच दम द्यायला नको. सगळ्यातलं एक वाचा. तो त्याला म्हणाला, प्रेम, तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने
पूर्ण आपल्या अंतःकरणानं पूर्ण म्हणजे या हृदयामध्ये दुसरे तिसरे कप्पे पूर्ण म्हणजे कळतं का? म्हणजे काय? ऐका, नाही एकदम तुमचं करेक्ट आहे, पण आमच्या हृदयाला अनेक कप्पे येतो. हम दिल दे चुके सनम. प्रॉब्लेम काय माहिती का? लाख तुम्ही देवाच्या घरात येता. बघा, मी तुम्हाला जी गोष्ट पवित्र शास्त्रातनं सांगतो बरं का, इकडची तिकडची सांगत नाही. तुम्हाला माहिती की शलोमोन जो आहे सगळ्यात ज्ञानी, 3दा देवाने त्याला दर्शन दिलं. किती दर्शन दिलं? शलिशा म्हणजे 3 भाग बरं का. मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो ते एक रहस्य आहे. 3दा देवानं शलोमोनाला दर्शन दिलं आणि शलोमोनाला दर्शन दिल्यावर शलोमोनानं देव पाहिला, देवाचं गौरव पाहिलं, देवाकडनं आशीर्वाद मिळवले, ज्ञान पाहिलं, सगळं पाहिलं. आता शलोमोनाचं पतन कशामुळे झालं? त्यानं 700 उपपत्न्या विधर्मी केल्या. 1000 बायका होत्या बरं का, 300 पत्न्या आणि 700. आम्हाला एक सांभाळता सांभाळता नाकी नव्हती, यानं 1000 कशा काय सांभाळले असतील. 1000. आता बघा त्यांनी कप्पे किती तयार केले, किती कप्पे तयार केले. आणि शास्त्रात काय सांगितलं? पण यांनी याच्या हृदयात किती बायका ठेवल्या? 1000. आणि काय झालं माहिती का? 3दा दर्शन दिलेला शलोमोन शेवटी मूर्ती पूजा करू लागला. राजपद गेलो. मी राजा संबंधानं बोलत आहे. तुम्हाला राजावरती तुमचं पहिलं प्रेम काय असलं पाहिजे? देवराजा. देवराजा तुमच्या हृदयामध्ये ती गोष्ट असली पाहिजे. जेव्हा तुम्ही राजा असता, नीट ऐका, जेव्हा तुम्ही राजा असताना राजासमोर अनेक प्रकारची चॅलेंज असतात, अनेक प्रकारची चॅलेंज. आम्ही पाहतो दाविदाच्या विरोधामध्ये त्याच्या मुलानं बंड केलं राजा असताना. का राजाच्या विरुद्ध राजानं बंड केलं? देवानं निवडलेला राजा. का बंड केलं? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. देवानं त्याला आज्ञा दिली होती, राजा म्हणून राहताना प्रतिवर्षी वर्षाच्या सुरुवातीला युद्धाला जायचंय. दावीद त्या वर्षी युद्धाला गेला नाही. त्याच्या मनामध्ये कुठली भावना आली? शास्त्रात मी तुम्हाला सांगतो, त्याला माहिती होतं युद्धाला मी पाठवलं आणि युद्धामध्ये गेलेला एक सैनिक नुकतंच लग्न करून आलेला आणि त्याची बायको खूप सुंदर आहे. त्याची बायको खूप सुंदर आहे. आणि काय झालं माहिती का? युद्धाला न जाता त्यानं गच्चीवरती फिरायला लागला आणि नेमकी खिडकी उघडी राहिली आणि त्याचं लक्ष त्या बाईकडे गेलं आणि आम्ही पाहतो तो पापामध्ये अडकला गेला. म्हणून शास्त्र काय सांगतं? आपला देव याजवर पूर्ण, संपूर्ण. धनावर प्रेम करू नका, व्यक्तीवरती प्रेम करू नका, स्थानावरती प्रेम करू नका. प्रेम करा ते फक्त देवावरती प्रेम. मग तुम्ही राजपदावरती जाणार आहात. मग राजपदावरती कुठल्या जागेवरती प्रेम करू नका. धनावरती पण प्रेम करू नका. येशू ख्रिस्ताकडे एक तरुण आला नाही का? प्रभूजी स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून काय केलं पाहिजे? तोंडला जाऊन 10 आज्ञा पाळ. आता आज्ञा पाळ म्हटल्यावर गपचूप निघून जायचं ना आपण? पाळल्या म्हटल्यावर निघून जायचं. किती मी बालपणापासून ते पाळत आलो. अजून काय केलं पाहिजे? तो म्हणतो सगळं आहे ना ते विक, गरीबाला विक आणि माझ्या मागे ये. आता काय झालं? मन सगळं धनात गेलं ना. 10 आज्ञा पाळणं सोपं आहे. धनावरचं प्रेम, इथं कप्पा, हृदयात काय? धन 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 धन, पैसा 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 पैसा. उठल्यापासून झोपेपर्यंत. लक्षात घ्या, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांना उच्च पदाच्या नोकऱ्या नाही मिळाल्या तरी चालेल, पण उच्च पदाचं पाचारण त्यांना मिळालंच पाहिजे. का? बायबल सांगतं, दाविदाची स्वतःची साक्ष आहे, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादी दिलेली आहे. जागा तुम्हाला लक्षात येऊ द्या. काय करत आहात तुम्ही? कोणावरती तुमचं प्रेम? जेव्हा वेळ येते ना तेव्हा देव ही तुमच्या मनामधली पहिली गोष्ट असली पाहिजे. शलिशा म्हणजे 3 भाग. पूर्ण मनानं सगळं तुम्हाला समर्पित करायचंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पैशावर तुम्ही एवढं सुद्धा प्रेम करू नका. आमेन म्हणाल का? एवढं पण नाही करायचं बरं का.
काय करायची गरज नाही. आणि जर लई पैशावरती प्रेम झालं ना परत करोना येईल. पैसा 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 करून करून लोकांनी एवढं साठवलं पैशावाल्या लोकांच्या कबरेजवळ कोण माणूस नव्हतं, अशी कुत्री टाकावं तशी त्यांचे थडगे पडत होते. हे पैशावरचं प्रेम आहे. पण तुम्ही आणि मी सुरक्षित का राहिलो? आम्हाला पैशाने नाही, मला देवानं वाचलं. म्हणून पूर्ण अंतःकरणानं देवावरती प्रेम करा, पूर्ण अंतःकरणानं. लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, देवावरती जे प्रेम करतात देव त्यांना सगळं भारी भारी देतो. आमेन. शास्त्र म्हटलं प्रथम त्याचं नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप. म्हणजे इंग्लिश कळेल तुम्हाला. आपोआप म्हणजे काय? अरे ऑटोमॅटिक. आपोआप म्हणजे काय? ऑटोमॅटिक. आम्ही तर आमच्याकडे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे, ऑटोमॅटिक फ्रीज आहे, ऑटोमॅटिक टीव्ही आहे. आता फॅन सुद्धा ऑटोमॅटिक आले. टाळ्या बाजूला की फॅन लागतो. गाडी पण आली. तुमच्याकडे जे ऑटोमॅटिक आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे जे ऑटोमॅटिक आहे, माझ्या ऑटोमॅटिककडे जी गोष्ट आहे ती मला हवी ती मिळवून देते. आमेन. आणि मला ऑटोमॅटिक मिळवायचं माध्यम काय माहिती का? धार्मिकता माझ्या अंतःकरणामध्ये साठवतो. धार्मिकतेमुळे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याला मिळत राहतात. बरं, मग तुमचं धार्मिकतेकडे लागलं पाहिजे. आपोआप काही करण्याची गरज नसते. काय पाहिजे ते मिळतं. येता जाता प्रभू तुमच्या गरजा पूर्ण करत असतो. कांदू नाही का? म्हणून पहिला जो भाग आहे बघा, आता शैलीशा मला 3 भाग सांगायचे, काटा तर पुढे चाललेला आहे. एकाच भागामध्ये मी अडकून पडलो. शैलीशा म्हणजे 3 भाग, आणि 3 भागातलं एक भाग काय? अंतःकरण. आणि अंतःकरण नाही, नुसतं अंतःकरण आहे. काय? पूर्ण अंतःकरण. कसलं अंतःकरण? पूर्ण अंतःकरण. जेव्हा पूर्ण अंतःकरण तुमचं देवाकडे लागलं जातं ना, तेव्हा तुम्ही स्वतःवरती पण प्रेम करत नाही. ऐका, पौल काय म्हणतो माहिती का? मी माझ्या जीवाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, एवढी पण करत नाही, एवढी पण माझ्या जीवाची मी किंमत करत नाही. एवढं प्रेम करायला लागला तर तो काय म्हटला माहिती का? मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण विभक्त करणार आहे? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगेधोपे, बंदीशाळा, कोणी सुद्धा मला देवापासून तो. याला म्हटलं पूर्ण अंतःकरणाने प्रेम करणार. कधी कधी एखादी व्यक्ती प्रार्थना करताना ती मृत्यू पावते. तुम्ही आता नाही, आता मी नाही देव मंदिराकडे येणार. का? देवाने मारलं. देव असता तर त्यानं या प्रकारची घटना माझ्या जीवनामध्ये घडवली नसती. प्रभूने अशा पद्धतीचं माझ्या जीवनामध्ये काम केलं नसतं, अशी भावना आम्ही त्या ठिकाणात व्यक्त करतो. पण देवापासून आम्ही दूर जातो. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करता, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना, तुमचे विचार सगळं काही बदललं जातं. म्हणून लक्षात ठेवा, शैलीशा म्हणजे 3 भाग. जेव्हा पहिला भाग तुम्ही देवावरती प्रेम करायला शिकाल सगळ्या अंतःकरणानं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मोशे म्हणतो पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं बरं. हे त्याचं पूर्ण मन आहे. राजवाड्यातलं वैभव होतं, राजवाड्यामध्ये बसून सुख उपभोगू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही. प्रियानो, तुमच्याकडे पण सुख वस्तू असतील, चांगल्या वस्तू असतील. सुख त्याच्यामध्ये शोधू नका. सुख देवाचं राज्य वाढवण्यामध्ये शोधा, आत्मे जिंकण्यामध्ये शोधा. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेल, मला नाही आवडणार 2 भाग अर्धवट ठेवून जाण्यापेक्षा 1 भाग पूर्ण करून मी जाईल. 1 भाग म्हणजे पूर्ण अंतःकरण. पूर्ण अंतःकरण. लक्षात ठेवा, तुमच्या अंतःकरणामध्ये अशा कोणत्या गोष्टी की जी देवावरती तुम्हाला प्रेम करू देत नाही? कोणत्या गोष्टी आहेत? तुमचं करिअर, तुमची प्रिय व्यक्ती, तुमचं आजारपण. तुम्ही आजारपणामध्ये पण अडकून पडलेला आहात. कधी कधी आजारपण पण तुम्हाला देवावरती प्रेम करू देत नाही. तुम्हाला असं वाटतं की हे निरोगी शरीर, प्रभूनं त्याला आरोग्य द्यावं, आजारपण 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 याच्यामध्ये एवढं घडून जाता. परंतु शास्त्रामध्ये असं लिहिलं, ऐका बरं का मी काय तुम्हाला, आजार देवाच्या गौरवासाठी आहे. काय देवाचं गौरव माहिती का? एवढं तुम्ही आजारी असताना सुद्धा प्रभूची सेवा करता, हे खरं देवाचं गौरव आहे. हे देवाचं गौरव आहे बरं का. आजार देवाच्या गौरवासाठी काय? म्हणजे लोक तुम्हाला पाहतील, प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती आहे, त्या
त्याचं शरीर रक्तानं भरलेलं आहे. डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट आहे, पाठीवरती फटकेत, लोक तोंडावरती थुंकत आहे. मी देवाचं गौरव तुम्हाला सांगत आहे. हे तुमचं अंतःकरण कसं असलं पाहिजे त्याच्या संबंधाने सांगत आहे. इकडे येशूच्या तोंडावरती लोक थुंकले, त्याला त्याची दाढीची केस उपटले, सगळं काही केलं आणि त्याला कुसावरती लटकवलंय. आता त्याचं मिशन त्याच्या डोळ्यासमोर आहे. काय मिशन आहे? एकच, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे त्याचं मिशन आहे. हे मिशन आहे, हे विजन आहे त्याचं. त्याला माहितीये आतापर्यंत देवानं शासन केलं, जगावरती क्रोध पाठवला, अख्खं जग पाण्यानं बुडवून टाकलं. सदोम गोमोरा, तिथल्या लोकांचं पाप देवापर्यंत ओरड करत गेलं आणि त्या जगाचा नाश, त्या काळातल्या लोकांचा नाश, सदोम गोमोराचा नाश अग्नी आणि गंधकानं केला. मिस्रातनं इस्रायल लोक निघाले, वाटेमध्ये अग्नीनं आता आगेसाप आणि मरीनं लोक मरून गेले. तो म्हणतो कोणी वाचलं नाही. एकदा देवानं जर क्षमा केली तर जग वाचेल, म्हणून त्याचं अंतःकरण एकाच गोष्टीसाठी तयार होतं, बापा न्याय करू नको, यांना क्षमा कर, यांना क्षमा कर. लक्षात ठेवा, हे असलं अंतःकरण घेऊन तुम्हाला जगायचंय. देवाचे प्रिय लोक, मला माहितीये तुमच्या चेहऱ्यावरती पाहिल्यावर मला कळतं अजूनही तुम्ही बऱ्याच वेळ बसू शकता, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जाता जाता काही केलं नाही तरी चालेल, पण अंतःकरण नीट करून जा. जगाला तुमच्या स्वच्छ अंतःकरणाची गरज आहे. मंडळीला तुमच्या स्वच्छ अंतःकरणाची गरज आहे. तुमच्या परिवाराला तुमच्या स्वच्छ अंतःकरणाची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा राजपदाची एक पायरी तुम्ही ओलांडाल. राजपदाची एक पायरी तुम्ही ओलांडाल. जर तुम्हाला असं वाटलं परत राजपदाच्या पायऱ्या तुम्हाला समजाव्यात आणि परत कधी जर आपण एकत्र आलो आणि तुमच्या डोक्यात जर आलं तर आपण पुन्हा त्यातनं शिकूया. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, शास्त्रातलं सगळ्यात महत्वाचा गाभा जर आज काय असेल तर तुमचं अंतःकरण नीट करणं. बाकी काही नाही बरं का. फक्त बायबलमध्ये एकच वचन सांगितलं, तू पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं आणि पूर्ण शक्तीनं, नाही शक्तीचं सांगितलं तर अजून आपल्याला 2 तास लागतील. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, पूर्ण अंतःकरणानं जरी प्रीती करता आला तर करा. का? जेव्हा तुमचं अंतःकरण तुम्ही नीट करता तेव्हा देव राजपदासाठी तुम्हाला कॉलिंग करत असतो. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झुकूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. कोणीच इकडे तिकडे पाहू नका. सर्वजण आपले डोळे बंद करतील. सर्वजण. किती सुंदर आहे देवाचं वचन, किती छान आहे प्रभूचं वचन. मधाच्या गोडीपेक्षा देवाचं वचन गोड आहे. आज रात्री तुम्हाला वाटतं का राजपदासाठी माझी पावलं पुढे निघावीत? राजपदासाठी डोळे बंद करा, हात उंच करा, हात उंच करा. आणि आता जर खरंच देवाचं वचन आतल्या माणसानं ऐकलं असेल, आतल्या माणसाचा रिस्पॉन्स यायला पाहिजे, आतल्या माणसानं काहीतरी बोललं पाहिजे. जेव्हा आतला मनुष्य जागा होतो तेव्हा शरीर कार्य करू लागतं. प्रभू हाक मारा, देवाला म्हणा, प्रभू मी अंतःकरणापासून तुझ्यावर प्रीती करायला तयार आहे, अंतःकरणापासून तुला धन्यवाद द्यायला तयार आहे. कोण कबुली देईल? कोण म्हणेल प्रभू माझं हृदय स्वच्छ कर? कोण म्हणेल आज मी माझ्या मनापासून अंतःकरणापासून तुझ्यावरती प्रीती करतो? कोण म्हणणार? कोण म्हणणार? आपले शब्द मोठे करा, आपला आवाज देवापर्यंत जाऊ, देवाशी बोला. पवित्र आत्म्याला निमंत्रण द्या. पवित्र आत्म्याला म्हणा, हे पवित्र आत्मा, मला राजा बनायचं, मला साधारण जीवन जगायचं नाही, उच्च पातळीवरचं जीवन जगायचं. हाय, आपले डोळे बंद करूया, हात उंच करूया. किती लोक आपलं अंतःकरण नीट करणार, किती लोक देवाला हाक मारणार
हृदय हे प्रभूला द्यावं. आज माझे हृदय, आज माझे विचार प्रभूला समर्पित करावे. कोणाला वाटतं मी माझा राहू नये, आता मी प्रभूचा बनावं. कोणाला वाटतं जीवनामध्ये काहीतरी चांगलं करावं. कोणाला वाटतं असंच थांबू नका. प्रभूला हाक मारा, देवाला हाक मारा. देवाची वाणी ऐका. दिवा शाकाराबा सोडलो, दिवा शाकाराबा